नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कासव आणि ससा यांची गोष्ट, जिचं नाव आहे वेगवान ससा आणि शांत कासव। एका हिरव्यागार जंगलात हॅरी नावाचा एक खूप वेगवान ससा राहत होता। त्याला आपल्या वेगाबद्दल बढाई मारायला खूप आवडायचं। माझ्यापेक्षा जलद कोणीच नाहीये असं तो नेहमी ओरडायचा। एक दिवस टोबी नावाच्या एका मंद पण शहाण्या कासवाने हॅरीला शर्यतीसाठी आव्हान दिलं। हे ऐकून हॅरी हसून हसून लोटपोट झाला। तू माझ्याशी शर्यत? हा मी ऐकलेला सर्वात मोठा विनोद आहे। पण टोबी फक्त हसला आणि म्हणाला, बघूया। शर्यत सुरू झाली। हॅरी विजेच्या वेगाने धावला आणि टोबीला खूप मागे सोडून दिला। तो फार पुढे गेल्यामुळे हॅरीला खूप आत्मविश्वास आला। कासव अजून खूप दूर असेल असं वाटून त्याने एका झाडाखाली झोप घेण्याचा निर्णय घेतला। परंतु टोबी थांबला नाही। तो हळू पण न थांबता सातत्याने चालत राहिला। जेव्हा हॅरी जागा झाला तेव्हा त्याने पाहिलं की टोबी जवळजवळ समाप्ती रेषेपर्यंत पोहोचला आहे। हॅरीने खूप वेगाने धावण्याचा प्रयत्न केला, पण खूप उशीर झाला होता। टोबीने शर्यत जिंकली। कथेतील बोध सातत्याने आणि हळू काम करणाराच जिंकतो। घाई करून नंतर आळस करण्यापेक्षा सातत्याने काम करत राहणे चांगले। इतरांना कधीही कमी लेखू नका किंवा अति आत्मविश्वासाला निष्काळजीपणाचे कारण बनवू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।